ग्लोबल वॉर्मिंग आणि स्थानिक घडामोडींमुळे हवामानात बदल होत आहेत। मुंबईच्या कमाल तापमानात गेल्या 10 वर्षात वाढ झाली। 10 वर्षांपूर्वी मुंबईचं कमाल तापमान हे फार तर 35च्या आसपास नोंदवलं जात होतं। मात्र यंदाचा उन्हाळा पाहता यावर्षी तर मार्च महिन्यात 2 उष्णतेच्या लाटा आल्यात। तापमानाचा पारा हा 40 अंशांच्या वर पोहोचलाय। ही वाढ सरासरीच्या तुलनेत 5 डिग्री सेल्सिअसनं अधिक आहे। वृक्षतोड, काँक्रीटचे रस्ते आणि प्रदूषण असे अनेक घटक मुंबईमधील हवामान बदलास कारणीभूत आहेत। यावर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे। उपाययोजना काय आहेत त्या जाणून घेऊया। शहरी व्यवस्थेत बदल करावा, वृक्ष लागवड करावी, वाहनं सोलर आणि बॅटरीवर चालवावी, उद्योग वाहनांचं प्रदूषण शून्य करावं, महापालिकेचं कृती अहवाल कार्यान्वित करावं, पेट्रोल डिझेल वाहनांवर बंदी घालावी, रस्ते प्लॅटवर वृक्ष लागवड करावी, उद्योगाचं प्रदूषण थांबवावं, घरचे हॉटेल्सचे प्रदूषण कमी करावं आणि वाहनं केवळ सोलार बॅटरीवर चालवावीत। मार्च ते मे दरम्यान सरासरी किमान 21 ते 27 इतकं तर कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान होतं। परंतु अलीकडे कमाल तापमान हे 37.1 अंश सेल्सिअस ते 40.6 अंश सेल्सिअस पर्यंत वाढले। थंडीचं तापमान 10 ते 16 झाले। पावसाळ्यात सुद्धा 35 डिग्री सेल्सिअस तापमान असतं। समुद्राचं तापमान 25 न वाढून 35 पर्यंत पोहोचले। जागतिक तापमान वाढ, समुद्र तापमान वाढ तसंच शहरीकरण, प्रदूषण, वृक्षतोड, औद्योगिकीकरण, वाहती वाहनं उष्ण वाढवतात। वातावरण आणि हवामान यात फरक काय तोही जाणून घेऊया। ग्लोबल वॉर्मिंग ही जागतिक तापमान वाढ आहे। वातावरण हे पृथ्वीचं असतं तर हवामान हे ग्लोबल आणि स्थानिक परिसरातील असतं। हा फरक आहे। अलीकडे समुद्राचं तापमान हे 25 वरून 30 अंशापर्यंत पोहोचले, तर मुंबईचं तापमान वाढलंय आणि मोठं बाष्पीकरण होतंय। पाऊस वाढतो तर जगात समुद्राजवळ तापमान आणि हवामान थोड्या फरकाचं असतं, परंतु एकाच बाजूनं समुद्र असेल आणि आतील भागात तापमान जास्त असतं। समुद्राचं वाढतं तापमान हे हवामान आणि तापमान बदल करत असतं। हवामान विभाग उष्मालाट कधी जाहीर करतो तर भारतात हवामान खातं आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निष्कर्षानुसार मैदानी भागात 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान, डोंगराळ भागात 30 अंश सेल्सिअस पेक्षा तर समुद्रकिनारी भागात 37 अंश पेक्षा जास्त तापमान असेल तर त्याला उष्मालाट प्रवण क्षेत्र मानलं जातं। तापमानात झालेली वाढ ही हवामान खात्याच्या 2 उपविभागांमध्ये सलग 2 दिवस 4.5 डिग्रीपेक्षा जास्त नोंदवल्यास दुसऱ्या दिवशी उष्मालाट जाहीर केली जाते। उष्मालाटेची अद्याप जागतिक स्तरावर नेमकी अशी व्याख्या केली नसली तरी सर्वसाधारणपणे एखाद्या भागात किंवा क्षेत्रात उच्च तापमानामध्ये अचानक 4.5 अंश सेल्सिअस पेक्षा वाढ होणं याला उष्मालाट म्हणतात आणि 6.4 अंश सेल्सिअस पेक्षा तापमानात जास्त वाढ झाल्यास त्याला तीव्र उष्णतेची लाट म्हणतात। दरम्यान जागतिक स्तरावर युरोप, आशिया, अमेरिका, आफ्रिका आणि ठिकठिकाणी वेगवेगळे निकष आहेत, कारण त्या भागातील सर्वसाधारण हवामानाची स्थिती ही वेगवेगळी असते। उष्मालहर ही वातावरणीय तापमानाची स्थिती आहे ज्यामुळे शारीरिक ताण येतो। त्याचा कधी मानवी जीवनावर अतिशय विपरीत परिणाम होतो। कमाल तापमान हे सलग 2 दिवस 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त राहिलं तर त्याला उष्मालहरी स्थिती म्हणतात। उष्माघात ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे जी शरीराच्या तापमानाचं नियंत्रण यंत्रणा असफल झाल्यानं होते। प्रखर उष्णतेमुळे शरीराचं तापमान 40 किंवा त्याहून अधिक होतं, ज्यामुळे विविध अवयवांवर विपरीत परिणाम होतो। योग्य वेळी उपचार न केल्यास उष्माघात प्राणघातक ठरू शकतो। उष्माघाताचा धोका कोणत्या गटासाठी अधिक असतो तर वयोवृद्ध आणि लहान मुलं, हृदयविकार, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण, मधुमेह, लठ्ठपणा असलेले लोक, तर बाहेर उन्हात काम करणारे मजूर आणि शेतकरी तसंच खेळाडू आणि सैन्यातील जवान यांना अधिक धोका असतो। त्यामुळे या उष्णतेत स्वतःची काळजी घ्या आवश्यक आहे।